मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? मटका किंग नावाची एक जबरदस्त सिरीज आताच रिलीज झाली आहे. मित्रांनो, एका आकड्याने नशीब बदलतं की घर उद्ध्वस्त होतात, हे या सिरीज मध्ये पाहण्यासारखं आहे. 1960 ची मुंबई आणि एका कापूस व्यापाराचा मटका किंग बनण्याचा थरारक प्रवास. पण नागराज मंजुळेची ही सिरीज खरोखरच जॅकपॉट आहे की फक्त एक टाइमपास? चला जाणून घेऊया एका मिनिटात. मटका किंग ही सिरीज बघितल्यावर एकच प्रश्न पडतो: विजय वर्मा एक प्रामाणिक जुगारी आहे की प्रेमात बैमान? ही गोष्ट आहे 1960च्या त्या मुंबईची, जिथे गिरणी कामगारही पोट भरण्यासाठी जुगार खेळायचे. विजय वर्माने ब्रिजभट्टीची भूमिका ही एवढी खोलवर साकारली आहे की तुम्हाला ती पूर्ण वाटेल. पण 8 तासांचा हा चित्रपट सैराटच्या दिग्दर्शकाने फार साचेबद्ध केलाय. बघा, गोष्ट आहे ब्रिजभट्टीची, जो जुगार खेळतो पण म्हणतो मी प्रामाणिक आहे. म्हणजे चोरी करायची पण इमानदारीत. विजय वर्माने काय काम केलंय राव, एकदम कडक. आणि आपला सिद्धू म्हणजे सिद्धार्थ जाधव, काय एनर्जी आहे. सई तामणकरनेही नेहमीप्रमाणेच आपलं काम चोख बजावलंय. पण थांबा, चित्रपट असो वा सिरीज, नागराज मंजुळे म्हणलं की रियालिटी. त्यांनी 60चं दशक असं उभं केलंय की तुम्हाला वाटेल तुम्ही चाळीतच उभे आहात. पण एक गोची आहे, सिरीजची गाडी सुरुवातीला सुसाट सुटते, पण मध्यंतरानंतर मात्र ट्रॅफिक मध्ये अडकल्यासारखी संत होते. काही पात्रांच्या स्टोरीज अर्धवटच राहिल्यासारख्या वाटतात, जसं लग्नात पंक्तीला बसलोय आणि वर्णच वाढायचं विसरल्यात. थोडक्यात सांगायचं तर, जर तुम्हाला अभिनय आणि ऐतिहासिक मुंबई पाहायची असेल तर ही सिरीज तुमच्यासाठी बाप आहे. पण जर तुम्ही फास्ट अँड फ्युरियस सारख्या वेगाची अपेक्षा करत असाल तर थोडी निराशा होऊ शकते. पण माझ्या मते ही सिरीज एकदा नक्कीच बघायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? ब्रिजभट्टीचा प्रामाणिकपणा योग्य होता का? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ कोणाचा पाहिजे हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच कडक मूवीज रिव्ह्यू साठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.